काही मोठ्या घडामोडी बघूयात। जानेवारी 2026 अखेरीस मुंबई महापालिकेतील एकूण मुदत ठेवी 81,449 कोटींपर्यंत, त्यातील 28 कोटी 60,000 वापरले जाणार, 13,765 कोटी तात्पुरते अंतर्गत कर्ज म्हणून घेतलं जाणार, तर 14,295 कोटी रुपये प्रकल्पांसाठी वापरले जाणार। मुंबई मनपाच्या ठेवी मोडण्यामध्ये पारदर्शकता असावी, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। याबाबत मनपानं श्वेतपत्रिका काढण्याची मागणी, तर बेस्टचं खासगीकरण केलं जात असल्याची टीका। मालेगाव महापालिका कार्यालयातील नमाज पठण प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। कार्यालयातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक। लव जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली, कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे, तर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2 ते 3 बैठका संपन्न, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामध्ये लव जिहाद कायद्याची गरज नाही, लव जिहाद कायद्याला काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचा विरोध। लव जिहाद कायदा आणण्याआधी शेतकऱ्यांसाठी कायदा आणावा, अस्लम शेख यांची सरकारकडे मागणी। भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणीनं कोर्टामध्ये जबाब बदलला। सुधारगृहातील मुक्कामानंतर मुलीनं जबाबात आपल्या आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली। माझ्या विरोधात मुंबईमध्ये कट रचला जातोय, यात एका महिलेचा देखील समावेश आहे। मनोज जरांगेंचा आरोप, मात्र आपणही काही कमी नाही, आपली देखील यंत्रणा कामाला लागली असा देखील इशारा। मेधा सोमय्या मारहाणी प्रकरणात संजय राऊतांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा निर्णय। किरीट सोमय्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाणार। मेधा सोमय्या यांच्यावरती शौचालय घोटाळ्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता। दिल्लीतल्या एआय समिटमध्ये शर्ट काढून आंदोलन करणाऱ्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक केल्यामुळे नागपुरात आंदोलन। भाजप कार्यालयासमोर आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली। काँग्रेस पदाधिकाऱ्यांची टिळक पुतळ्याजवळ निदर्शनं।